राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात चांगलाच पाऊस झालाय। मात्र इथून पुढचे काही दिवस महाराष्ट्रात पावसाची उघडीप असणार आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी असणार आहे, तर अनेक ठिकाणी पाऊस सुट्टीवर गेल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नेमकी कुठे काय स्थिती असणार आहे, तुमच्या इथे काय वातावरण असणार आहे, कोणत्या जिल्ह्यात पाऊस ओसरलेला असणार आहे आणि कुठे पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सर्वात आधी म्हणजे कोणत्या तारखेला काय स्थिती असणार आहे, कोणत्या जिल्ह्यात, हे जाणून घेण्यापूर्वी आजची सॅटेलाइट इमेज नेमकं काय दर्शवते ते आपण पुढच्या इमेजच्या माध्यमातून बघणार आहोत। तर ही आजच्या तारखेची सॅटेलाइट इमेज आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की महाराष्ट्रावर खूप कमी प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत। खूप कमी प्रमाणात इथे ढग आहेत, मात्र उत्तर भारत असेल किंवा इकडची जी बाजू आहे इथे काही प्रमाणात ढग दाटलेले आहेत। त्यामुळे महाराष्ट्र सोडता इतर ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। इकडे फक्त महाराष्ट्रातला जो विदर्भाचा पट्टा आहे इथे काही प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत, मात्र उर्वरित जो महाराष्ट्र आहे तिथे अतिशय कमी प्रमाणात ढग आहेत। त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता अत्यंत कमी असणार आहे। आता ह्या सगळ्याचा अंदाज घेत कोणत्या जिल्ह्यात कधी काय स्थिती असणार आहे हे सुद्धा पुढच्या मॅप्सच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो। तर हा आजच्या तारखेचा मॅप आहे आणि इथे आपण बघू शकतो की महाराष्ट्रात आज बऱ्यापैकी पाऊस ओसरलेला असल्याचं चित्र आहे। मात्र रायगड असेल, याचबरोबर पुण्याचा घाटाचा परिसर, साताऱ्याचा घाटपट्टा आणि कोल्हापुराचा घाटपट्टा असा हा जो घाटाचा परिसर आहे आणि कोकणातला रायगड जिल्हा इथे फक्त आज येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। रायगड, सातारा आणि कोल्हापुरात येलो अलर्ट आहे। पुण्याचा जो घाट परिसर आहे तिथे मात्र आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। येलो पेक्षा जास्त पाऊस या ऑरेंज अलर्ट असलेल्या या घाट परिसरात पडू शकतो असा इशारा हवामान खात्याने आजच्या तारखेचा दिलेला होता। यानुसार या परिसरात पाऊस पडतोय का, तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी जिल्ह्यात आता काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता उद्याची म्हणजे 29 तारखेची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण पुढच्या मॅप्सच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो। तर 29 तारखेला रायगड, रत्नागिरी याचबरोबर त्याला लागून असलेला जो पुणे आणि साताराचा घाटाचा परिसर आहे इथे येलो अलर्ट दिलेला आहे। तर इकडे विदर्भात अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा हे जे विदर्भातले जिल्हे आहे इथे सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मात्र उद्या 29 तारखेला कोणत्याही जिल्ह्याला ऑरेंज किंवा रेड अलर्ट दिलेला नाहीये। याचा अर्थ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नसणार आहे। संततधार किंवा तुरळक प्रमाणात पाऊस येलो अलर्ट दिलेल्या ह्या ठिकाणी पडू शकतो असा अंदाज या हवामान खात्याने या मॅपच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे। तर 30 तारखेची काय स्थिती असणार आहे, तर 30 तारखेला सुद्धा पुण्याचा जो घाटाचा परिसर आहे तिथे याचबरोबर विदर्भातले जे सगळे जिल्हे आहेत गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, नागपूर अशा या संपूर्ण पट्ट्याला येलो अलर्ट 30 तारखेला जारी करण्यात आलेला आहे। याचा अर्थ विदर्भात बऱ्यापैकी पाऊस 30 तारखेला असणार आहे। आता त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 31 आणि 1 तारखेला काय स्थिती असणार आहे ते सुद्धा या मॅप्सच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो। तर 31 आणि 1 तारखेचा हा मॅप आहे। 31 तारखेला महाराष्ट्रातून बऱ्यापैकी पाऊस ओसरल्याचं चित्र दिसतंय, मात्र अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जे विदर्भातले काही जिल्हे आहे इथे येलो अलर्ट दिलेला आहे। 31 आणि 1 तारखेलाही कोणत्याही जिल्ह्याला ऑरेंज किंवा रेड अलर्ट जारी केलेला नाहीये। कमी तुरळक प्रमाणात पाऊस येलो अलर्ट दिलेल्या या भागामध्ये पडू शकतो। 1 तारखेला सुद्धा उर्वरित महाराष्ट्र विदर्भातला जो पट्टा आहे तो सोडला तर उर्वरित महाराष्ट्रात पाऊस नसणार आहे। चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा या पट्ट्यात फक्त येलो अलर्ट 1 तारखेला जारी करण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीने इथून पुढचे 5 दिवस वातावरणाचे कसे असणार आहेत, काय स्थिती वातावरणाची असणार आहे, कुठे पाऊस पडू शकतो, कुठे पाऊस नसणार आहे, सुट्टीवर असणार आहे, हे सगळं आपण ह्या इमेजेसच्या मॅप्सच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे। तुम्हाला आणखी या व्यतिरिक्त काही माहिती अपेक्षित असेल वेदर रिपोर्ट संदर्भात किंवा तुमच्या जिल्ह्यासंदर्भात तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।